काही पायावरी मस्त काही पायावरी या वार करी संताच्या जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विदेश सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता तुझ्या पायरीसी सदा नम्र माझा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्दातून सायोजनाता तुझ्या पायरीसी सदा नम्र माता तुझ्या मंदिरियात जीवास तृप्ती तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेते स्तुती धन्य झाल्या तुझे गीत गाता हरिनामनी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहनिवासी वैरागमध्ये येऊन 7-8 दिवस झालेले आहेत आणि आजचा हा शेवटचा दिवस शेवटची संध्याकाळ उद्या दुसऱ्या गावाला बागला जाणार आहे आणि त्यानिमित्त उद्याच्या पूर्वसंध्येला खऱ्या अर्थानं आज हा चालू असलेला भव्य दिव्य कीर्तन सोहळा या भाग्याचे कारभारी आहेत बाळासाहेबजी शिंगारे कारभारी महाराज यांच्या माध्यमातून या भाग्याचं संचालन होत आहे उपकारभारी असतील सर्व पुजारी असतील सेवेकरी असतील सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने नतमस्तक होतो सर्व टाळकरी असतील गायक असतील मृदंगावरती जे गुण साकारत आहेत आपल्या परिसराचं वैभव आपल्या भागाचं वैभव मृदंग सम्राट मृदंग महामेरू ताल महर्षी ज्यांच्यावरती संबंध महाराष्ट्रानं प्रेम करावं असे आदरणीय हरिभक्ती पारायण आमचे जीवलग मित्र मृदंग सम्राट विशालजी महाराज जाधव एकदा महाराजांसाठी जोरदार टाळी अगदी अतिशय गोड समाधीवरती साथ करणारे बाबा असतील केवकरी बाबा असतील ज्यांची गोड संशिष्टमय असे माझे जीवलग मित्र आमचे विष्णुदादाची गोड संशिष्टमय त्यामुळे काही अडचण नाही मला गाणारे आणायला सांगितलं पण मी म्हणलं असत्या तशी असत्या काही अडचण नाही टेन्शन घ्यायचं नाही जसं होईल तसं होईल जिथं उजळेल तिथं उजळेल आपण तरी कधी गायचं टेन्शन घ्यायचं नाही बुवा गाणार आहे तरी मध्ये मध्ये तुम्हाला चान्स मिळेल अजिबात काय अडचण घ्यायची नाही फक्त बुवा आणायला की मागे एकदम मुख्य मध्ये आणायचं काय अडचण नाही थोडा इको कमी कर अतिशय गोड नियोजन आहे आयोजन आहे संपूर्ण ग्रामस्थांना मी धन्यवाद देईन की खऱ्या अर्थाने एवढ्या मोठ्या उत्साहात एवढ्या मोठ्या आनंदात आपण बाळूमांचा हा सोहळा पार पडत आहात आणि अति निर्विघ्नपणे हा सोहळा पार पडतोय पूर्णत्वाला जातोय अतिशय गोड आयोजन नियोजन आहे आणि त्यानिमित्तानं आज निवडलेला अभंग निळोबायांचा या अभंगात निळोबाला म्हणतात मानवी जन्म मिळाला हा गोल्डन चान्स आहे परत मानवी जन्म मिळेल का नाही सांगता येत नाही शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली मन फेरा परत मानवी जन्म मिळणारच का नाही हे सांगता येत नाही म्हणून आता मिळालाय ना मग एक काम करा मुखानं त्या भगवंताचं नामस्मरण करा आणि कानानं भगवंताची काय करा कीर्ती ऐका नाम वाचे श्रवण कीर्ती महाराज आम्ही असं केलं तर पाऊले चित्ते समान पाऊल या शब्दाचा अर्थ भगवंताचं पाय नाही बरं का पाऊल या शब्दाचा अर्थ भगवंताचं असणारं समान ज्ञान तुमच्या हृदयामध्ये होईल आणि ज्यावेळेस भगवंताचं समान ज्ञान तुमच्या हृदयामध्ये होईल त्यावेळेस 7 वेळा हरी जी हृदय मंदिरी त्यांची सर्व ईड झाला सफल व्यापार काळ सार्थक केला त्यांनी केला पण कोणी बाबा ज्यांनी मनामध्ये विठ्ठलाला धारण केलं त्यांनी काय केलं काळ सार्थक केला त्यांनी